आजकाल तर मुलांना कितीही ओरडा किंवा कितीही काहीही त्यांच्यासोबत बोललं तरी काय ते मोबाईल बघायचं सोडत नाही. किती ओरडलं मारलं तरी काय ते मोबाईल बघायचं सोडत नाही. तसंच माझाही मुलगा मोबाईल बघायला म्हणजे त्याला जास्त आवडतं. अभ्यास राहिला बाजूलाच, पण मोबाईल बघण्यात मात्र एक नंबर आहे. त्यामध्ये काय मोबाईल बघता रील बघता बघता त्यांनी रील बघितली ती म्हणजे डोरा केकची. आणि मला हट्टच केला की डोरा केक त्याला घरीच बनवून पाहिजे. चला मग मुलं तर काय कितीही सांगितलं तर ऐकत नाही. मग चला म्हटलं घरीच हा डोरा केक बनवू. तीच रील मी पण बघितली आणि तसाच मी ते डोरा केक बनवलेला आहे. अगदी म्हणजे खूप छान असा झालेला, मस्त असा लागत होता खायला. आणि मेन म्हणजे काय, माझ्या मुलाची फरमाईश देखील पूर्ण झाली. त्याचं डिमांड होतं की त्याला घरीच डोरा केक खायचा होता. मग काय, जसं रीलमध्ये दाखवलेलं तसंच मी बनवला. पण खरंच सांगते खूप छान असा हा झालेला. आणि त्यासाठी मी इथे घेतलेलं होतं 1 कप दूध घेतलेलं आहे. दूध व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी 2 चमचे कोको पावडर घातलेली आहे. कोको पावडर घालून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स म्हणजे काय, जेणेकरून हे लम्स नाही राहिले पाहिजे. छान असे ह्याचे जे गट्टे गट्टे आहेत ते निघालेले पाहिजे. मस्त असं फिरवून घ्यायचं हे बघा, पूर्ण हे लम्स जाईपर्यंत. त्यानंतर काय आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित हे सगळे लम्स केले ना की आपल्याला साखर घालायचे. साखर इथे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता, पण मी 1 कपसाठी इथे अर्धा कप साखर घातलेली आहे, जेणेकरून मुलांना थोडं गोड आवडतं म्हणून. हे व्यवस्थित पूर्ण हे आपल्याला गॅसवर लो फ्लेमवर करायचं आहे. आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे, कंटिन्यू फिरवत राहायचं आहे. आणि हे आपल्याला फिरवत अगदी म्हणजे चॉकलेट सिरप असं जसं बनतं ना तसं आपल्याला हे घरी बनवायचं आहे. आणि हे व्यवस्थित असं थिक झालं होईपर्यंत आपल्याला हे कंटिन्यू फिरवत राहायचं आहे. आणि तुम्ही पण हा व्हिडिओ बघत असाल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. बरेच लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब मात्र करत नाही, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा आणि पूर्ण रेसिपी बघा. आणि हे पूर्ण थंड होऊन झालं ना की आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. थोडंसं थिकनेस यायला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. मग इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे. 1 चमचा इथे मी कोको पावडर घातलेली आहे. आणि इथे मी 2 चमचे मिल्क पावडर घातलेली आहे. त्यानंतर आपल्याला हे ह्याच्यामध्ये थोडंसं बेक व्हायला आणि थोडंसं फ्लफी म्हणजे फुगण्यासाठी मी इथे सोडा पण वापरलेला आहे. आणि अर्धा कप साखर घातली. साखर तुम्ही इथे कमी जास्त करू शकता तुमच्या गरजेनुसार. एक चिमूटभर दोन्ही बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातलेला आहे. हे व्यवस्थित अगदी पहिली ड्राय असतानाच मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं जेणेकरून सगळं जे पावडर, शुगर पावडर आणि बेकिंग सोडा वगैरे व्यवस्थित मिक्स होते. त्यानंतर इथे मी 1 कप दूध घेतलेलं आहे. 1 कप दूध मी डायरेक्टली सगळं घातलेलं नाही, थोडं थोडं करत आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स बॅटर करून घ्यायचं आहे. आणि 1 कपला मी थोडंसं अजून 1-2 चमचे वरतून घातलेले आहे. कधी कधी काय असतं, मैदा जे असतो तो एक सेम क्वालिटीचा नसतो, त्यामुळे कमी जास्त इथे दूध होऊ शकतं. बॅटर जसं आपण केकला किंवा पॅनकेकला बनवतो ना तसंच आपल्याला हे बॅटर रेडी करायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी स्मूथ असं हे बॅटर रेडी झालेलं आहे. त्यानंतर नॉनस्टिक इथे तवा ठेवलेला आहे, त्याला थोडंसं तेलने ग्रीस करून घेतलेलं आहे. तेलने बटरने तुम्हाला आवडेल जसं तुम्ही करू शकता. त्यानंतर हे ग्रीस करून थोडंसं टिश्यूने पुसून घ्यायचं आहे. मग आपण जे बॅटर रेडी केलेलं आहे ते 1 चमचाभर असं पॉर करून घ्यायचं आहे. ते म्हणजे कसं आपल्याला हे स्प्रेड नाही करायचं आहे, हलकंसं चमच्यानेच इथे घालायचं आहे. आणि अगदी म्हणजे 2-3 मिनटासाठी स्लो गॅसवर हे आपल्याला बेक करायला ठेवायचं आहे. ह्याच्यावर झाकण वगैरे ठेवायची गरज नाही. तुम्ही बघू शकता व्यवस्थित हे बेक होतं. थोडे छोटे छोटे होल म्हणजे बबल्स येतात ना, म्हणजे हे व्यवस्थित असं बेक होतं. त्यानंतर काय, व्यवस्थित बेक झाल्यानंतर आपल्याला 2-3 मिनटानंतर दुसऱ्या साईडने पण आपल्याला हे बेक करून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडला पण अगदी 1-2 मिनटासाठी बेक केलं ना की मस्त असा आपला हा डोरा केक बेक होतो. तुम्ही बघू शकता किती कलर मस्त असा आलेला, कलर टेक्स्चर प्लस हा खायला देखील खूपच मस्त झालेला. व्यवस्थित असा हा दोन्ही बाजूने बेक करून घ्यायचा आहे. आणि मेन म्हणजे कसं पटकन हा बेक होतो, ह्याला जास्त वेळ नाही लागत. डोरा केक जर खरंच खूप छान झालेला. आणि तुम्ही देखील जर हा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही देखील नक्की घरी बनवा. खरंच खूप मस्त लागतो आणि बनवायला तर किती सोपा आहे हे बघितलंच आहे. खूप छान असा हा डोरा केक झालेला होता. त्यानंतर काय, जे आपण चॉकलेट स्प्रेड बनवून घेतलेलं ना
ते त्याला पूर्ण असं स्प्रेड करून घ्यायचं आहे डोरा केकला. आणि हे चॉकलेट स्प्रेड तुम्ही घरी देखील बनवू शकता किंवा तुम्ही बाहेरून जे चॉकलेट सिरप भेटतं ते देखील ह्याला स्प्रेड करू शकता. आणि हे बघा किती मस्त असं आपला हा डोरा केक झालेला. मुलांना तर खूपच आवडला, माझ्या मुलीला देखील हा डोरा केक खूप आवडला. दोघांनाही खूप आवडीने असा हा डोरा केक खाल्ला. आणि तुम्ही बघू शकता किती छान असा हा डोरा केक झालेला आणि अगदी म्हणजे सॉफ्ट आणि खायला खरंच खूप मस्त लागत होता. मुलांना तर खूपच आवडला. आणि तुम्हाला ही रेसिपी डोरा केकची आवडली की नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हे बघा किती छान असं मस्त असे हे डोरा केक झालेले. मुलगा सकाळी उठल्या उठल्या मी त्याला मस्त असा हा डोरा केकचा ब्रेकफास्ट दिला आणि तो किती खुश झाला हे नक्की बघा तुम्ही.